मैत्री जीवापाड केली होती. राया म्हणून माझी अपेक्षा होती की मिस फायरनं मला एकदा तरी सांगावं. अचानक आपलं पास्ट असं अशा प्रकारे सगळ्यांसमोर येणं, तीही धक्क्यात आहे आणि हाही धक्क्यात आहे. राया ह्या कारणासाठी नाहीये नाराज की मी विधवा आहे. राया मंजिरीची साथ नाही सोडणार. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर माझ्यासोबत राया मंजिरी आहे आणि त्यांच्याचकडून जाणून घेऊया की इथे काय खास घडतंय. आता तुम्हीच सांगा की काय सुरू आहे. एकदम खास घडतंय. महाचा पण महा आहे, एकदम मोठा ग्रँड सगळं सुरू आहे. काय सुरू आहे? महावटपौर्णिमा महासंगम. महावटपौर्णिमा महासंगम मला वाटतं स्टार प्रवाहाच्या इतिहासात पहिल्यांदा होतंय असं. 15 नायिका, 15 खलनायिका आणि 15 नायक हे एकत्र येतात. म्हणजे जवळजवळ सगळे जे आपण एक शो मध्ये बघतो, म्हणजे दुपारपासून स्टार प्रवाहाचं एक खासियत आहे, तुम्ही कधी टीव्ही लावा स्टार प्रवाहाचा कोणता तरी शो सुरू असतो. सो ते सगळे एकत्र येऊन जर का बघ, स्टार प्रवाह नंबर 1 चॅनल आहे, कारण त्याचा प्रत्येक शो नंबर 1 त्या स्लॉटला हिट करतोय. तर हे सगळे एकत्र बॉम्ब आल्यानंतर किती मोठा ब्लास्ट होय. सो तो ब्लास्ट होतोय, त्याची तयारी इथे चालू आहे. ऊन आहे, पाऊस आहे, या सगळ्यामध्ये तरीही आम्ही मेहनतीने त्या सगळ्या गोष्टी करतोय. सो धमाका तर होणार. कधी होणार आहे? 8 तारखेला दुपारी 1 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता. पण असाच एक छोटा धमाका आता सध्या मालिकेत सुरू आहे, जे सत्य तो पण महाधमाका आहे सगळ्यांसाठी. पण आता तो धमाका होतोय तेव्हा किती साथ देणार आहेस आणि काय होणार आहे ते तर तुम्हाला बघावंच लागणार आहे पहिली गोष्ट. पण मुळात मला तर वाईट वाटले रायाला, कारण राया मैत्री जीवापाड केली होती, प्रेम केलं होतं. मी राया म्हणून माझी अपेक्षा होती की मिस फायरनं मला एकदा तरी सांगावं, पण तशी वेळही नाही आली, किंवा जिजीने मला कधीतरी सांगावं. पण त्यांची त्या पद्धतीने, कारण तसा आमचा कोणता सीन पण नाही आला की ते सांगण्याची किंवा मी विचारणं किंवा अशा गोष्टी. आणि 1-2 वेळा सांगण्याचा प्रयत्नही केला होता, पण ते कट झालं नाही झालं. सो थोडासा राया नाराज आहे. आता बघूया काय होतंय. पण राया ह्या कारणासाठी नाहीये नाराज की मी विधवा आहे असं म्हणून. त्याला फक्त तो धक्का आहे की अरे असं कसं झालं किंवा असं कसं होऊ शकतं, कधीच कोणी काही बोललं नाही. आणि रादर आमचा प्रोमो पण जेव्हा आला त्याच्या खाली ऑलरेडी इतक्या कमेंट्स छान आहेत. आम्ही आजच बोलत होतो की लोक इतके एनग्रॉस्ड आहेत ह्या स्टोरीमध्ये, या मालिकेत, की त्यांना पुढची स्टोरी आता ते इतके प्रिडिक्ट करतात किंवा ते कॅच करतात किंवा त्यांचा इतका विश्वास आहे. जसं तू विचारलंस की आता राया काय करणार, हे प्रेक्षकांना ऑलरेडी माहिती आहे की राया कितीही काही झालं, मंजिरी विधवा असू दे, कुमारिका असू दे, तो तिची साथ नाही सोडणार. सो आता ते कसं होईल, काय होईल, त्याच्यात अजून काही ट्विस्ट अँड टर्न्स येतील जे असणारच आहेत आमच्या बाजूने तुमच्यासाठी. पण तरीही राया मंजिरीची साथ नाही सोडणार आणि त्याचं काय होतं हे बघायला आता तुम्हाला मालिकाच बघावी लागेल. आता तो नाराज झालाय, सो वटपौर्णिमेनिमित्त करेक्ट करता येईल. जसंही म्हणाली, नाराज नाही, तो धक्का बसलाय त्याला. पण त्या धक्क्यातनं आता तेच बाहेर काढू शकते ना. सो काही असं ठरवलं की आता काहीतरी करून त्याला त्यातनं बाहेर तर काढलंच पाहिजे. पुन्हा दोघांना असं सगळ्यांना चांगलंच बघायचं, एकत्रच पाहायचं. माझ्या मते जितका रायासाठी हा धक्का आहे तितकाच तो मंजिरीसाठी पण आहे. कारण तिचं एक असं पास्ट जे तिने, तिच्या घरच्यांनी, सगळ्यांनी खूप मागे सोडलं होतं आणि त्यांनी एक नवीन आयुष्य सुरू केलं होतं आणि आयुष्यात पुढच्या वाटेवरती आता जात होती. तिलाही कुठेतरी रायाविषयी काही वाटणं आणि या सगळ्या झोनमध्ये अचानक आपलं पास्ट असं अशा प्रकारे सगळ्यांसमोर येणं, त्यामुळे मला असं वाटतं की तीही धक्क्यात आहे आणि हाही धक्क्यात आहे. आणि राया मंजिरी, बिंग राया मंजिरी, ते एकमेकांची साथ देत, एकमेकांना सावरतच पुढे जाणार. त्यामुळे कुठेतरी राया ही मंजिरीची समजूत काढणार आणि मंजिरी पण रायाची समजूत काढणार. कुठेतरी मंजिरी आता अजून रायाला ट्रस्ट करेल आणि ती ओपनली त्याला सांगू बघेल की अरे हो, हे असं काही घडलं होतं, मी कधीच कोणाला सांगितलं नाही, पण यू आर द वन, मी ज्याच्याकडे मन मोकळं करू शकते. मग त्यातून ह्याला काय वाटतंय, मग ह्याच्या डोक्यात अजून काय येतंय, मग तो मला कसं सांगणार. असू शकतं. म्हणजे असं आपण आता राया मंजिरी जेवढं आम्ही ओळखले तेवढा आम्ही तो विचार करतोय. पण आमच्या टीमचं, त्या जी रायटिंग टीम किंवा क्रिएटिव्ह टीम जी आहे, ती टीम खरंच त्यांचं डोकं किंवा ते काय म्हणून त्यांचे ज्या मेहनतीने जे काम करतात ना, तो ट्विस्ट आम्हालाही शॉकिंग असतो की यावेळी हे होऊ शकतं. आणि तेच हवं आहे मला वाटतं. म्हणून तर 1 वर्ष झालं तरी अजून आम्हाला ती एक्साइटमेंट अजून ती टिकून राहिली. सो तुम्हाला आपली मालिका येड लागलं प्रेमाचं ही रोज रात्री 10 वाजता बघावीच लागणार आहे, कारण आता खरी
खऱ्या प्लॉटला आत्ता सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पण आता विशाल आणि पूजा हे किती एन्जॉय करतात, कारण इतके जण एकत्र तुम्ही शूट करताय. मजा करतोय. आम्हाला खरं सांगितलं होतं की महासंगमचा शूट आहे हे सलग 4-5 दिवस, तर त्याच्या आधी आपल्याला आपल्या मालिकेचं बँकिंग जरा शूटिंग करून ठेवावं लागणार आहे. तर आम्ही खूप उत्सुकतेने की आपल्याला तिकडे जायचं तर आपण इथलं काम संपवून जाऊया, आणि त्याच उत्सुकतेने इथे आलो. कारण आमचा साधारण एक काय थॉट होता की आमचं काही लग्न झालं नाही आणि वटपौर्णिमा हा मराठी सण असला तरी तो सौभाग्यवतींचा सण आहे, पण त्यामध्ये आता मी तर नाहीच आहे, तर आपल्याला बाबा आपण लांबून बघू, थोडा वेळ मिळेल आपल्याला, आपण बसू, सगळ्यांना भेटू, सगळ्यांची गप्पा वगैरे मारू, सगळ्यांसोबत असणं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि एक्साइटिंग होतं. त्यामुळे मजा तर येतेच आहे की सगळ्यांसोबत काम करायला मिळतं. पण विशाल थोडा नाराज झालाय कारण रायाला ती एंट्री मिळाली नाही जी खलनायिकांना मिळते. नाही आमची एंट्री झाली ना. मुळात ना मंजिरीची एंट्री जबरदस्त झाली, त्यामुळे मी खुश आहे. कारण तिची एकटीची बैलगाडीतून एंट्री झाली आहे, बैलगाडी चालवता आली आहे. आणि आम्ही सगळे नायक गाडीमध्ये 2 जीपमधून येतोय. आमचं ते प्रॉपर हिरोईक शॉट्स आहेत, पळताना गुंडांना मारतोय. सो मी सगळं एन्जॉय करतो. खलनायिका मग ते असलंच पाहिजे. खलनायिका पण आमच्या खलनायिका, स्टार प्रवाहाच्या खलनायिका जेवढ्या स्ट्रॉंग आहे तेवढेच नायक स्ट्रॉंग, तेवढेच नायिका स्ट्रॉंग. हे सगळं डिपेंड आहे, हे सगळं फॅमिली आहे. एक जरी कमकुवत असेल तर ते मग छान नाही वाटणार. सो म्हणून तर आपला प्रवाह, स्टार प्रवाह 1 नंबरला आहे आणि स्टार प्रवाहाच्या प्रत्येक मालिका लोकांना आवडते. सो म्हणून त्या गोष्टी आहेत आणि ते बघताना खूप छान वाटतं. पण मगाशी मी बघितलं की विशाल शिकत होता की ते ताटात नेमकं वटपौर्णिमेच्या काय असतं, काय काय असतं विशाल? नाही ते आम्हाला तो क्वेश्चन विचारला मगाशी, तर मी ते बघत होतो की आता एवढं असं तिथे दिसतंय नारळ, तांब्या, पाणी, परत जे सीझनल फळं जे असतात, सीझनल ती फळं असतात. मंगळसूत्र तो काळा मणी असतो, परत मेन धागा असतो, तांदूळ असतं, दिवा असतो, म्हणजे पूजेचं साहित्य आणि प्लस ओटीचं साहित्य. ओटीच आणि ते काळा मणी वगैरे काय काय होतं ते आता शिकून घेतलंय, म्हणजे आता लवकर वेळ आली लग्न करायचं. तर तूच सांग पुढच्या वेळेस मला. येस. लवकर वेळ आली आता लग्न करायची. कुणाच माझं, मग रायाचं की विशालचं? विशालचं नाही तू असं दिलं ऑप्शन दिल्यावर ती विशालचंच बोलणार, ती बोलत रायाचंच होती. पण ठरेल, विशालचं ठरेल लवकरच. ओके, आता हे लवकरच येईल, लवकरच बाहेर इंटरव्ह्यू देतो. वा, लवकरच सगळ्यात आधी आम्हाला लग्नात. हो, मंजिरी तुला नक्कीच बोलेल. येस, पण तुमचं म्हणणं मला खूप आवडतं, सो थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.